मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये नॉन एसी डब्यांमध्ये मराठी भाषेचा अपुरा वापर होत असल्याची बाब समोर आली असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि चिंता व्यक्त केली जात आहे. सूचना फलक, जाहिराती आणि माहिती देणाऱ्या फलकांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेला प्राधान्य दिले जात असताना मराठीचा वापर अत्यल्प असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. दररोज लाखो प्रवासी वाहून नेणाऱ्या या रेल्वे व्यवस्थेत विविध भाषिक लोक प्रवास करतात. मात्र स्थानिक भाषा म्हणून मराठीला योग्य स्थान मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक नॉन एसी डब्यांमध्ये मराठीतील सूचना कमी प्रमाणात आढळतात, ज्यामुळे विशेषतः मराठी भाषिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना माहिती समजून घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संघटना आणि प्रवासी गटांनी प्रशासनाकडे याबाबत लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते सार्वजनिक सेवांमध्ये स्थानिक भाषेचा समावेश सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मराठीचा अभाव हा केवळ भाषेचा प्रश्न नसून तो सांस्कृतिक ओळख आणि अस्मितेशी संबंधित मुद्दा असल्याचेही सांगितले जात आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र बहुभाषिक धोरणाचे समर्थन करत सर्व प्रवाशांचा विचार करून सूचना दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही मराठीचा वापर अधिक प्रभावीपणे वाढवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. काही ठिकाणी नव्या फलकांमध्ये मराठीचा समावेश वाढवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. एकूणच मुंबईसारख्या महानगरात भाषिक संतुलन राखणे हे मोठे आव्हान ठरत असताना स्थानिक भाषेला योग्य स्थान देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. आगामी काळात प्रशासन या मुद्द्यावर ठोस पावले उचलते का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.